त्या अधिष्ठानावर नाही का त्यांना ते ज्ञान झालं आणि ह्या ज्या जोड्या आहेत. मला त्यांचं ते ऐकलं जेव्हा तेव्हा मला जस्ट असं वाटलं की गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग झाला बरं का. कारण आता तसं पाहिलं तर हा फार पुराणमय संबंध कुठे लागत नाही एक विषय नाही का. अगदी ते त्यांचं क्षेत्र वेगळं, त्यांचं ठिकाण वेगळं, त्यांचा समुदाय वेगळा, तरी ते इथे आले नाही का. हे पूर्वजन्मीच्याच गाठी बरं का. मी गोंदवलेकर महाराजांचं बोलत होतो की गोंदवलेकर महाराजांना जेव्हा उपरती निर्माण झाली बरं का की गुरु केला पाहिजे, आणि मग त्या काळच्या समाजामध्ये म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या समकालीन बरं का शिर्डीचे साईबाबा पण होते, अक्कलकोटचे स्वामी समर्थ पण होते आणि शेगावचे आपले गजानन महाराज पण होते. मग त्यांना असं वाटलं की नाही का हे नामवंत आहेत, ज्यांचा समाजामध्ये पगडा आहे, ज्यांच्या समाजामध्ये नावलौकिक आहे, तेव्हा ते अनुग्रह घेण्याच्या उद्देशानं प्रत्येकाकडे गेले. असं जरा पहिल्यांदा शिर्डीला गेले, ते साईबाबांनी त्यांना अनुग्रह केला नाही. म्हणे मी तुला अनुग्रह करणार नाही, तुझा गुरु दुसरा आहे बरं का. मग ते शेगावला गेले, शेगावच्या गजानन महाराज सांगितलं की नाही तुझा गुरु. मग ते अक्कलकोटला गेले, स्वामी समर्थांनी त्यांना तेच सांगितलं की नाही मी तुला अनुग्रह करणार नाही, तुझा गुरु दुसरा कोणीतरी आहे. थोडक्यात ही सेटिंग सगळी नाही का, ही सगळी सेटिंग लागलीच असते. आणि मग गोंदवलेकर महाराज कुठे गेले, ते विहीर गाव काय त्याच्या गुरुचं नाव आहे तुकाई नाव आहे, विहीर गाव का असं काहीतरी गावाचं नाव आहे त्यांच्या. तर त्या ठिकाणी जाऊन आणि त्यांनी अनुग्रह घेतला. म्हणजे त्यांच्या गुरुमाऊलींचं नावही कोणाला जनमानसात माहित नाहीये, पण या जोड्या नाही का ह्या अशा असतात. विवेकानंदही जेव्हा रामकृष्ण परमहंसाने मित्रांच्या संगतीत भेटायला गेले, त्यांना काही हे नव्हतं, हे मनापासून नव्हते गेले, पण रामकृष्ण परमहंसाने पाहिला म्हटलं अरे किती दिवस वाट पाहत होतो तुझी नाही का. निवृत्तीनाथांच्या मागे वाघ लागला, वाघ कशासाठी लागला, त्याला जोड्यातच होतं की नाही. हा वाघ मागे लागला आणि मग ते बहिणीनाथ डोळ्याला किती दिवस तुझी वाट पाहत होतो नाही का. म्हणजे त्यांच्या मला वाटतं मागे बारसवाड्याच्या मागे आपला मामा लागले मामा मागे लागल्या, त्याला बरोबर इथे आणून सोडले नाही का. शंकराचार्यांच्या बाबतीत येत असत बरं का. ते जेव्हा संन्यास घेऊन निघाले तर त्यांचे गुरु, मला वाटतं त्यांचं नाव लक्षात आहेत माझ्या, पण त्यांचे जे गुरु होते ना ते गुहेमध्ये अगदी काही वर्षापासून तिथे तपश्चर्यात बसले होते म्हणजे. आणि लोक बरीच दर्शनात झाली, पण कधी त्यांच्या समाधी उत्थान कधी झालं नव्हतं त्यांच्या बरं का. शंकराचार्य ज्या दिवशी गेले त्या दिवशी त्यांनी डोळे उघडले नाही का. मग किती दिवस तुझी वाट पाहत होतो. थोडक्यात हे सांगायचं आहे की ह्या ज्या जोड्या आहेत नाही का, त्या बरोबर त्या वरूनच बांधून आलेल्या आहेत आणि बरोबर तुम्हाला त्या भगवंताची ती लीला आहे की बरोबर तुम्हाला. पण त्याच्यासाठी दुसरी गोष्ट नाही का की एक जिज्ञासा, मुमुक्ष वृत्ती नाही का. आता त्या बाबांच्या विधानाला कदाचित मला छेद होईल, त्या बाबांनी मी सांगितलं तर त्याने गुरु नाही का, गुरु शिष्याला शोधत करणारे शिष्य आता ते शिष्य म्हणून आले. मला वाटतं तुमची जी ती आंतरिक तळमळ जर असेल नाही का अतिशय ती पराकोटीची, तर भगवंत तो कुठे ना कुठं तो योग बरोबर जुळवून आणतो नाही का. तुमची फक्त ती जिज्ञासा, ती ज्ञातू इच्छा, जिज्ञासाला म्हणतात की जाणून घेण्याची इच्छा पाहिजे, आणि तो योग त्यांच्या जीवनामध्ये आला. वैष्णवा संगती नाही का, सुख वाटे जेव्हा तुकोबारांना वैष्णवाच्या संगतीत सुख वाटलं का नाही का. वैष्णव म्हणजे कोण, तुम्ही आम्ही सगळे कोण आहोत वैष्णव. कुठल्याही अंगाने धरा, एक सत्संगात आलो म्हणून किंवा आता आपण कोणत्या अधिष्ठानावर आहोत, महाविष्णूच्याच अधिष्ठानावर आहोत नाही का, विष्णूच्याच अधिष्ठानावर आहोत. त्याच्यामुळे आपण तुम्ही आम्ही धर्ममंडळ खाली बसलेली सगळी मंडळी आपण कोण आहोत वैष्णव. अगदी संतांच्याच भाषेत सांगायचं तर वैष्णव म्हणू दया, वैष्णव म्हणू दया, वैष्णव म्हणू दया.